महत्वाची बातमी, भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि गोकुळ गीते नॉट रिचेबल आहेत। गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत आज नाशिकमध्ये आहेत। सामंत नाशिकमध्ये बैठका घेत असताना गीते बंधू मात्र अज्ञात स्थळी रवाना झालेत। शिंदेच्या शिवसेनेकडून गीते बंधूंशी संपर्क साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी राजकीय नाट्य रंगलंय। नाशिक विधान परिषद निवडणुकीमधला सस्पेन्स अजूनही कायम आहे। तर गीते बंधू माघार घेतात की लढतीत कायम राहतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार देण्यात आलेला नाहीये। मात्र महायुतीमध्ये झालेली जी बंडखोरी आहे ती थोपवण्याचं मोठं आव्हान तर शिंदेच्या शिवसेनेसमोर आणि महायुतीसमोर आहे। त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे भाजपकडनं गणेश गीते इच्छुक होते, त्यासोबतच त्यांचे बंधू देखील इच्छुक होते आणि त्यांच्या दोघांकडनंही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देखील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये गणेश गीते हे तुल्यबळ उमेदवार मानले जातात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। त्यांच्याकडनं या सगळ्या दरम्यान गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोन्ही गीते बंधूंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र दोघांशी संपर्क होत नसल्यामुळे काल रात्रीपासून उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे अंतिम काही तास शिल्लक राहिलेला असताना हा सगळा नाराजी नाट्याचा सगळा चित्र जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळतं। येत्या काळामध्ये आता या सगळ्या काळामध्ये गीते बंधू माघार घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तत्पुरी बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।